हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण अक्षय खरपूस आणि एकदम कुरकुरीत, अगदी कडकही नाहीत आणि नरमही नाहीत असे परफेक्ट कन्सिस्टन्सीचे लाडू बनवणार आहोत. तिळाचे लाडू. त्याच्यासाठी मी 1 वाटी तीळ, 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं, 1 वाटी शेंगदाण्यांचा कूट, अगदी दरदर वाटायचं, एकदम बारीक वाटायचं नाही, पाव वाटी खसखस आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स असं सगळं घेतलेलं आहे. सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला सुके एकदम मीडियम फ्लेमवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचं कूट आधीच जे भाजलेले शेंगदाणे होते, पण पुन्हा एकदा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि सगळं भाजून झालं की एका साईडला आपण काढून घेणार आहोत. इथे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत. तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता. ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. बाकी इन्ग्रेडियंट्स आपण सुकेच भाजले होते. आता हे तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतवणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते. ड्रायफ्रूट्स परतून झाले की तेही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सेम पॅनमध्ये पुन्हा एकदा थोडंसं तूप घालून 1 मोठी वाटी, म्हणजे जी आपण तिळाची वाटी घेतली होती त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी भरून चिकीचं गूळ घेणार आहोत आणि हे गूळसुद्धा छान तुपामध्ये परतवणार आहोत. मग त्यात गुळाचा पाक होईल. तो पाक आहे तो फसफसायला लागला, म्हणजे त्याच्यावर फेस यायला लागला का आपण गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची, मिक्स करायची आणि जे भाजलेले जिन्नस आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटला मी तूप लावलं होतं. तुम्हाला नको असेल इतकं तूप तर तुम्ही स्किप करू शकता. पण तूप लावल्यामुळे काय होतं की लाडू वळताना ते आपल्या हाताला चिटकत नाहीत आणि चटकेसुद्धा बसत नाहीत. थोडंसं कोमट झालं की आपण त्याचे तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत. हे अगदी चविष्ट, ना कडक ना नरम, एकदम परफेक्ट असे तिळाचे लाडू माझे बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. फक्त समोरूनच नाही, पाठून सुद्धा गोडच बोला. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.